नाशिकच्या सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। सोनारी गावातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला आणि सासूलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेमध्ये पत्नी आणि सासू दोघेही गंभीररित्या जखमी झालेत। कौटुंबिक वादातून आरोपीने दोघींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे। केदार हंडोरे असं या आरोपीचं नाव आहे। समोर आलेल्या माहितीनुसार पत्नी स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे यांच्यासोबत आरोपी केदार हंडोरेचे वाद होते। याच वादातून आरोपी केदारने मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकून पत्नी आणि सासूला जाळण्याचा प्रयत्न केला। या घटनेत पत्नी स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे आगीत होरपळून गंभीररित्या जखमी झाल्यात। या घटनेत आरोपी केदार हंडोरेही जखमी झालाय। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहल शिंदे 50% तर सासू अनिता शिंदे या 65% भाजल्यात। त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आरोपी केदार हंडोरेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मी डॉक्टर संदीप रॉय, श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये रात्री 1:30च्या सुमारास 2 पेशंट सिन्नरवरून ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आले। दोघांना इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आलंय। त्यांचे पारिवारिक काही विवाद होते। दोघं झोपलेले असताना मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय। तर त्याच्यात नवविवाहित जी मुलगी आहे 19 वर्ष वय तिचं आणि तिची आई 38 वय वर्ष, ठीक आहे। ह्या दोघांना मुलीला जवळजवळ 50% भाजली गेली आहे आणि आई जी आहे तिचं वय 38 आहे, ती जवळजवळ 65% भाजले गेले। दोघं क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू आहे। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।